चहाबरोबर कुरकुरीत शेव स्नॅक्स म्हणून असेल तर चहाची मज्जाच वाढते. अशीच कुरकुरीत आणि खायचा सोडा न वापरता स्पायसी चटपटीत बटाटा शेव आज आपण बनवणार आहोत. नमस्कार, मी शिल्पा. टेस्ट ऑफ शिल्पाज लाईफ या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. लहान मुले पण अगदी आवडीने खातील अशी कुरकुरीत बटाटा शेव आज आपण बनवणार आहोत. तर वेळ न घालवता रेसिपी स्टार्ट करूया. बटाटा शेव बनवण्यासाठी मी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत. ते व्यवस्थित उकडून त्याची सालं काढून घेतलेली आहेत. आता आपण हे बटाटे किसणीने किसून घेऊया. यासाठी सगळ्यात छोटी किसणी वापरायची आहे आणि व्यवस्थित बटाटे सगळे किसून घ्यायचे आहेत. लक्षात ठेवायचं की त्यामध्ये अजिबात मोठी फोड राहिली नाही पाहिजे. बटाट्यामध्ये अगदी बारीक ते व्यवस्थित किसून घेतले पाहिजेत. अशा पद्धतीने सगळे व्यवस्थित किसून घ्यायचे आहेत. सगळे बटाटे मी किसून घेतलेले आहेत. इथे किसून झालेल्या बटाट्यामध्ये आपण 1 चमचा मीठ टाकूया. त्यानंतर 1 चमचा आमचूर पावडर टाकायची आहे. 1 चमचा धने पावडर टाकायची आहे. 1 चमचा लाल तिखट टाकायचा आहे. लाल तिखट कमी जास्त करू शकता तुम्ही. अर्धा चमचा हळद टाकून घेऊ. 1 चमचा जिरा पावडर टाकून घेऊ आणि यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं आहे, जेणेकरून बॅटर जरासं ऑइली होईल. आणि हे सगळं मिक्स करून घेऊया. हाताने सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. जर ह्यामध्ये काही मोठ्या फोडी असतील तर त्या बोटाने तोडून अगदी बारीक स्मॅश करून घ्यायचा आहे. बटाटा व्यवस्थित फोडून एकजीव करून घ्यायचा आहे. थोडंसं पाणी टाकून आपण पुन्हा ते एकजीव करून घेणार आहोत, म्हणजे थोडेफार जे काय बटाटे राहिले असतील ते बारीक होतील. व्यवस्थित बटाटा स्मॅश झालेला आहे. आता यामध्ये टाकूया आपण 2 कप बेसन आणि 1 कप टाकायचं आहे तांदळाचं पीठ. तेही व्यवस्थित मिक्स करून घेऊया. ते व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून थोडंसं मळून घेऊया पीठ. हे पीठ मळून झाल्यावर थोडंसं चिकट होतं, त्यामुळे हाताला तेल लावायचं आहे आणि व्यवस्थित गोळा करून घ्यायचा आहे. शेवग्यालाही आतून तेल लावून घ्यायचं आहे. दोन्ही साईडला व्यवस्थित तेल लावल्यामुळे पीठ चिकटत नाही शेवग्याला. आता आपण शेवग्यात ते पीठ भरून घ्यायचं आहे व्यवस्थित दाबून. पूर्ण शेवगा भरायचा नाही, थोडासा रेता ठेवायचा, जेणेकरून वरची लाटी जरी आपण घातली त्यामध्ये तरी पीठ बाहेर येणार नाही. आता इकडे तेल गरम झालेलं आहे. आपण आता यामध्ये शेव सोडूया. अधूनमधून हलवत राहायची आहे ही शेव. कडक झाली आहे शेव. आपण पलटी करूया. 5 ते 10 मिनटं तळून द्यायची आहे ही शेव. कडकडीत अशी तळायची आहे. आणि आता ती काढून घेऊया. पुन्हा राहिलेली शेव आपण करून घेऊया. तीही व्यवस्थित तळून घ्यायची आहे. लगेच शेव पलटी करायची नाही, थोडीशी कडक झाल्यावर पलटी करायची. आपली शेव चांगली कडक झालेली आहे. आता ते आपण काढून घेऊया. अशी झटपट होणारी ही शेव आहे. कुरकुरीत अशी ही शेव होते व लहान मुलांनाही खूप आवडती ही शेव. त्यामुळे रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा.